हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो। तर इथं काय केलेलं आहे, बऱ्याच दिवसांनी मुलांनी काय केलेले आहे, घरी भेळ बनवली आहे। भेळसाठी कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, चाट मसाला, टमाटर आणि लाल तिखट, थोडंसं चवीपुरतं शेंदे व नमक घेतलेलं आहे। तसेच फरसाण घेतलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे। हे सर्व साहित्य जे आहे त्यांनी एकत्र असं केलेलं आहे आणि जी आपण सुकी भेळ म्हणतो ना ती भेळ बनवलेली आहे। आणि ह्याच्यावरती थोडंसं हे टाकलेलं आहे, जो आपण म्हणतो ना चिल्ली सॉस, तो सुद्धा घेतलेला आहे। पण प्रतीक्षाला नाही आवडत चिल्ली सॉसची भेळ, त्यासाठी तिने काय केलेली आहे, सुकी जी भेळ आहे थोडीशी ती बाजूला काढून घेतलेली आहे। आपण पण सुकीच करणार आहोत, पण जास्त अशी ओली नाही झाली पाहिजे, त्यासाठी थोडंसं टाकायचं आहे। हे मिश्रण अगोदर सर्व जे आहे एकदम चटकबाज दिसत आहे आणि दिसताच असं वाटत आहे की पटकन खाऊन घ्यावं, म्हणजे खूप छान ह्याला रंग आलेला आहे। आणि यामध्ये आपल्याला थोड्याशा लाह्या मिसळायच्या आहेत आणि भेळ जी आहे ती सर्व मुलांनीच बनवलेली आहे। तर चला, इथं आपली भेळ वगैरे जी आहे ती इथे बनवलेली आहे। आणि मुलांचं कसं असतं, एकाला दोघं तिघं जण सोबत असले ना, एक म्हणतं हे मला आवडतं, दुसरं म्हणतं मला ते आवडतं। तर चला, सर्वांनी आवडीनं खाल्लेली आहे आणि एकदम छान मस्त झालेली आहे। तरी पण याच्यामध्ये लिंबू जे आहे ते नव्हतं आपल्याकडे। तर आपलं कसं असतं, प्रत्येक वेळेस कुठली ना कुठली वस्तू कमी असते, तरी पण खूप छान झालेली आहे। तर या सर्वजण भेळ खायला। आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे, त्याबद्दल आपण थोडंसं बोलूया। घरातली कामं तर रोजचीच असतात आपल्या। तर रोजच्या कामामध्ये आता पावसाळ्यामध्ये बाहेर चिकचिक, घरामध्ये म्हणजे घरात सुद्धा दमटपणा येतो आणि सारखं घर जे आहे ते कोरडं राहत नाही, घरामध्ये फ्रेशनेस जो आहे तो थोडासा कमी होतो। तर त्यासाठी आपण कुठली काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, आणि घरातला पार्ट म्हणजे मेन जो आहे तो येतो आपला किचन। तर किचनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी आपण एक 5-7 टिप्स बघूया। मी तुम्हाला आता कामं तर आपण हे रोजच करतो, पण त्यामध्ये आपण काय करतो, आता पावसाळ्यामध्ये आपल्या घरातील भांड्याची जी साबण आहे, ती भांड्याची साबण जी आहे ती कोरडी होत नाही, नेहमी ओली राहते। त्यासाठी आपण काय करायचं आहे, विम लिक्विड जे आहे ना ते वापरायचं आहे। त्यानं काय होईल, आपल्याला पाहिजे तेवढंच घेता येईल आणि आपलं उरलेलं लिक्विड जे आहे ते आपल्याला दुसऱ्या वेळेस पण यूज करता येतं आणि प्लस आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं घेता येतं, त्यामुळे ते एक्स्ट्राचं वाया जाणार नाही। पण आता ते ज्याच्या त्याच्या परवडण्यानुसार आहे, ज्याला परवडेल ते जास्त करून सहसा तर लोक हेच वापरतात, त्याने आपला साबण जो आहे तो वाया जात नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर दुसरं म्हणजे काय आहे, किचन ओटा जो आहे आपला तो नेहमी ओला राहतो। तर ओला राहण्यासाठी काय करायचं आहे, आपण नेहमी काय करतो, कुठल्याही कपड्यानं पुसून घेतो। एक डस्टर असतं आणि दुसरं काय, घरातला आपण केलेल्या कपड्याचा एखादा कपडा असतो। तर त्या दोन्हीपैकी आपण कुठल्याही कपड्यानं जरी पुसून घेतलं तरी तो कपडा जो आहे तो पटकन वाळत नाही, कारण ऊन कमी प्रमाणामध्ये थोड्या वेळाने पाऊस येणं हे असं पावसाळ्यात चालू राहतं। त्यासाठी आपण कपडा न वापरता वायपिंग कपडा जो आहे तो भेटतो आपल्याला, किंवा वायपर, या दोन्हीपैकी कुठलीही एक गोष्ट आपण वापरली तरीही चालते। तर ह्या झाल्या 2 गोष्टी। तिसरं जे आहे, तर किचनमध्ये नेहमी गर्दा ठेवला तर, म्हणजे भांडे वगैरे जे आपलं किचनवर ठेवायचं मटेरियल आहे ते जर नेहमी आपण किचनवर ठेवलं ना, तुम्ही किती तिथे भांडे स्वच्छ करून ठेवा, पण तरी किचनवर जो पाळा दिसतो, जो रमणा होतो, तो काय होतो, राडा होतो ना, तो आपल्याला किचन स्वच्छ असल्याचं बिलकुलही जाणवत नाही। त्यासाठी ताबडतोब भांडे स्वच्छ केले ते आपण ट्रॉलीमध्ये टाकून ठेवणे। तसेच दिवसातून 2 वेळेस, मी तर करते 2 वेळेस, तुम्ही किती वेळेस करता मला माहीत नाही आहे, सकाळ संध्याकाळ तर सर्वजण करतात, पण आपण एकतर उठल्या करतो, दुसरं स्वयंपाक झाल्यावर करतो, आणि तिसरं स्वयंपाकाला लागायच्या अगोदर सुद्धा आपण हात मारून घेतो आणि स्वयंपाक झाल्यानंतर पण, असं 2-4 वेळेस होतं। तर कंपल्सरी 2 वेळेस हे सर्वजण करतात। तर हे आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे, कारण शास्त्रात सुद्धा एक नियम म्हणजे आहे की घरामध्ये, आपल्या किचनमध्ये 33 कोटी देवतापैकी देवता जे आहेत ते एकदा तरी प्रवेश करून जातात।
त्यासाठी किचन हे आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. आणि आपल्याला सुद्धा आपलं जे मेन काम येऊन जाऊन आपलं कुठलंही काम असू दे आपल्याला किचनपाशी जायचं असतं. मग आपल्याला प्रसन्न राहण्यासाठी सुद्धा आपलं किचन व्यवस्थितच असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यासाठी ह्या झाल्या 3 टिप्स. चौथं जे आहे, ही जर स्वच्छता आपण नाही ठेवली तर मग आपल्या घरामध्ये मच्छर होतात, माशा होतात, झुरळं होतात. त्यासाठी सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. किचन जे आपलं घर लादी पुसताना कुठलंही लिक्विड किंवा डेटॉल किंवा कम्फर्ट वगैरे अशा गोष्टी आपल्याला वापरायच्या आहेत, जेणेकरून त्यांना रूम फ्रेशनरसुद्धा होईल आणि एक फ्रेशनेसपणा आहे तो आपल्याला जाणवेल. 5वी जी टिप्स आहे ती म्हणजेच आपण काय करतो घरामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुठे भिंती ओल्या होतात, कुठून पाणी येतं, असं बऱ्याच वेळेस होतं. तर त्यासाठी आणि खालीसुद्धा ओलापणा जास्त प्रमाणात राहतो आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, लाईट वगैरे जे आहे ते व्यवस्थित आपल्याला फिटिंग वगैरे करून ठेवायचे आहेत. पावसाळ्याच्या अगोदर केले तर खूपच चांगलं. आणि अजूनही जो जोरदार पाऊस म्हणतो आपण, जो झडीचा पाऊस म्हणतो आपण, तो अजून लागलेला नाही आहे. त्या अगोदर ह्या गोष्टी आपण करून ठेवल्या तर खूपच चांगलं. त्याने काय होईल तर कुठे करंट वगैरे राहण्याची भीती वाटत नाही. आपला सहज म्हणजे आपण रोजच्या जीवनातसुद्धा फ्रीज वापरतो, फॅन वापरतो, TV वापरतो आणि हे सर्व चालू बंद करण्यासाठी नेहमीच आपण काय करतो, बोर्डला जातो. लाईटचा जो बोर्ड आहे त्याला आपण स्विच ऑन ऑफ करायला आपण नेहमी जातो. त्यासाठी ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आपणही जातो, मुलांनाही सांगतो. तर ह्याच्यापासून आपला म्हणजे ही एक सेफ्टी राहावी त्यासाठी ही एक गोष्ट जी आहे ती आपल्याला करून ठेवायची आहे. तसेच कपडेसुद्धा जे आहेत ते काय होतं आपले वाळत नाहीत भरपूर प्रमाणामध्ये. तर त्यासाठी कितीही जरी वाळवले ना तरी पण त्याला थंडपणा जो आहे, गारपणा, आपण काय किती वाळलेले कपडे असू द्या घरात ठेवले की गार वातावरणाने गार वाटतात. तर त्यासाठी आपल्याला कापूर तर घरामध्ये चोही कोपऱ्यामध्ये जाळणं अवश्य आहे. सकाळ संध्याकाळ तरी जाळला पाहिजे थोडाफार. तसेच कपड्यामध्येही थोडासा ठेवला तरी चालतो. पण डायरेक्टली कपड्यात न ठेवता एखाद्या पेपरमध्ये, छोटासा जो टिश्यू पेपर वगैरे असतो तशा पेपरमध्ये जर गुंडाळून ठेवला तर त्याचा म्हणजे लवकर उडूनही जात नाही आणि सुगंधसुद्धा चांगला येतो. तर चला, अशा 5-6 टिप्स ज्या मला वाटत होत्या त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर तुम्हाला काय वाटतं तेही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. याच्यामध्ये एखादं काही चुकलं असेल तर नक्कीच समजून घ्या किंवा हक्काने सांगा. तर चला, हे झालेलं आहे आपल्या घरातल्या वस्तूविषयी. तर आमच्या साहेबांचा ॲक्सिडेंट झालेला होता, तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहेत 1-2 टिप्स. म्हणजे नाही, आपण काय करतो नेहमीच बाहेर जाताना हेल्मेट वापरतो आणि आपली सेफ्टी करून जातो, पण कधी कधी काय आहे ना. नमस्कार, माझा ॲक्सिडेंट झाला होता याच्यामध्ये लक्ष्मी चौकाच्या पुढे विनोदी वस्तीवरती. पाठीमागून रिक्षा आला लोडी आणि त्यांनी धडक मारली. तर मी जवळजवळ 2 पलट्या मारल्या आणि तोंडावरती पडलो. पण आजूबाजूची जी माणसं असतात ना त्यांनी उठवलं, उचललं आणि बाजूला ठेवलं. गाडी बाजूला सरकवली आणि नंतर मला थोडी चक्कर आली. चक्कर थोडी राहिल्याच्यानंतर मी त्या रिक्षावाल्याला बघितलं आणि याचा पाठलाग केला. त्याला पकडलं आणि त्यांनी काय केलं, एक दुसरा रिक्षा असतो सीटर रिक्षावाल्याला परत त्यांनी रिक्षामध्ये बसवलं आणि त्या रिक्षावाल्याने मला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं. कारण की अजून माणुसकी पण आहे आणि रिक्षावाले पण काही खूप चांगले आहेत, काळजी घेतात. पण अशी वेळ कोणाला येऊ नये. आपण आपलं गाडीच्या सोबत हेल्मेट असावे आणि गाडीचे पेपर पण क्लिअर पाहिजेत. नाही, त्यावेळेस माझ्याकडे हेल्मेट नव्हतं. हेल्मेट माझं विसरलं होतं घरी. तरी पण हेल्मेट असणं गरजेचं आहे. नियमाचं पालन करणं हे खूप गरजेचं आहे. हेल्मेट, इन्शुरन्स आणि PVC, जेणेकरून आपल्याला ट्रॉफिकवाले पण कोणी तंग करणार नाही, काय नाही. आणि लायसन हे तर खूप गरजेचं आहे. तुम्हाला पडलं तेव्हा काय वाटतं? मी ज्यावेळेस पडलो ना त्यावेळेस मलाच वाटलं असं की असा टाईम कोणावर नाही यायला पाहिजे.
मी आहे की नाही हे मलाच माहिती नव्हतं. तुम्ही मग माहीत कसं झालं तुम्हाला? मला थोडी चक्कर आली होती त्यावेळेस, मग थोडं चक्कर माझी जरा गेली. त्याच्यानंतर मला आठवलं की मग ते रिक्षावाले म्हणला की तुमच्या घरच्यांना कॉल करा. ते बाजूचा गॅरेजवाला पण धावत आला. ते मला म्हणे तुम्ही हे करा, नंबर सांगा, आम्ही सांगतो. पण मला बोलता येत नव्हतं. माझ्याच मोबाईल मला नंबर काढला आणि कॉल घरी गेला. त्याच्यानंतर ते रिक्षावाले म्हणले की आता काय अडचण नाही, पेशंटला जाऊ द्या म्हणे हॉस्पिटलमध्ये. पण ज्याने ॲक्सिडेंट केला ना तो पळून जाऊ लागला. पण रिक्षावाला इतका हुशार होता की तुम्ही पडल्यावर काय देवाचं नाव वगैरे काही घेतलं होतं का? घेतलं होतं ना. कोणाचं? आता माझं काही खरं नाही मुलं देवा, हं. असं बोललो होतो. पण शेवटी त्याच्याच हातात आहे. तुम्हाला कुठं लागलं, काय कसं झालं? माझ्या हाताला लागलेलं आहे, गुडघ्याला दोन्ही फुटले आणि डोक्याला पण मार होता, तोंडाला, कोपरं आणि मुक्कामार जास्त होता. पाठवायचं असला त्याच्यात तर असा टाईम कोणावरही नाही यायला पाहिजे. देवानी सर्वांना सुखी ठेवाय ही अशी ईश्वरचरणी प्रतिज्ञा करीत आहे. चला, त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ना त्या आपल्याला सांगितलेल्या आहेत. म्हणजे थोडंसं जसं की आपण पडलं आपल्याला काय वाटतं, आपल्याला किती भीती वाटते, आपण काय सेफ्टी केली पाहिजे, ते आता सर्वांना असं चांगलंच माहीत आहे. परंतु काय आहे ना, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर अशी ज्यावेळेस वेळ येते ना त्यावेळेस आपल्याला वाटतं की नाही बाबा, आपण सर्व गोष्टी जपून केल्या पाहिजेत. बरोबर ना? हो, पण आपली थोडीफार आपली त्याच्यात पुण्यही पण आहे, सर्वांचीच पुण्य आहे. त्यामुळे आपण वाचलो म्हणायचं. देवतारी त्याला कोण मारे. पण माणुसकी अजून आहे. आपण म्हणतो माणुसकी नाही, पण माणुसकी खूप आहे. विचारणारे बोलणारे भरपूर आहे. सर्वांनी सहकार्य केलं, सर्व भेटून गेले. यूट्यूबवर पण तुम्हाला एक जणांना भरपूर विचारलं कशी मिस्टरांची तब्येत, मिस्टर आता बरी आहेत का, हॉस्पिटलमध्ये आहेत का, काळजी घ्या वगैरे. त्यांना काय सांगता? त्यांचं तर मनापासून अभिनंदन करतो, कारण की माणुसकी खूप अजूकी आहे. त्यांनी तर तुम्हाला बघितलेलंही नाही आहे. हा ना. आणि तरी पण विचारत होते 2-4 वेळेस. अजून आपल्या व्हिडिओ खाली कमेंट पण असतील त्यांच्या. त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. विचारपूस करणं ही महत्त्वाची माणसाची. अजून म्हणजे जॉबच्या ठिकाणी पण एक जण तर म्हणजे अशी बिलकुल काहीच ओळख नव्हती, तरी पण त्यांनी पण विचारलं होतं पैशाची वगैरे तुम्हाला अडचण असेल तर सांगा, आता तब्येत वगैरे कशी आहे, कुठल्या हॉस्पिटलमध्ये येतं, घरी आणलं का, बरे आहेत का. आणि त्यांची म्हणजे काहीच ओळख नव्हती आपली, फक्त दोन ओळख असं बघितलेलं. पण एकदा असंच चार्जर घेतलं होतं मी त्यांच्याकडून आणि तेवढ्यासाठी त्यांचा नंबर घेतलेला होता. म्हणजे चार्जर घेतलं देण्यासाठी घेतलेला होता. तर त्याच्यावरूनच त्यांनी ओळखलं समज. मी ते स्टेटस ठेवलं होतं की आज कसं हातावरचं बोटावर निभवलं म्हणून. तर त्यावरून त्यांनी तेवढी चौकशी केली होती. पैशाची वगैरे अडचण असेल तरी मी सांगा असं इथपर्यंत विचारलं. माणूस खूप आहे, पण विचारणारे बी आहेत. तर चला, सर्वजण काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर माझ्या सर्व गोड ताईंना, मैत्रिणींना पुन्हा एकदा नमस्कार आणि ओम नमः शिवाय.